हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोर एंटरटेनमेंट। इकडे बघा की हे बघा फला खाऊन काय होणार आहे? ताकद येईल फला खाऊन, ज्यूस पिवाचा। हॅलो, हाऊ आर सो फ्रेंड्स, आपण आता खोपोली पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपण जुन्या रस्त्याने आलो आहोत। खोपोली बस स्टॉप जवळ सध्या आपण पोहोचलेलो आहोत आणि आता 12 वाजलेले आहेत। सो बघूया एकविरेला पोहोचायला आपल्याला किती उशीर होतोय। तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत असाच बघत राहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। सो गाईज, आपण सध्या गडाच्या पार्किंगला आहोत आणि खालती पार्किंगचा एक हलकासा इशू आहे, कारण गाड्यावरती सोडत नाही आहेत। सो मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे की गाडी आम्ही पार्किंगमध्ये तिकडे टाकली, खाली जिथे पार्किंगचे आयोजन केलेलं आहे तिथे गाडी टाकली आणि पुढून काढून पुन्हा गाडीवरती घेऊन आलो। एक जुगाड केला हलकासा, पण मला वाटत नाही उद्यापासून गाड्यावरती येऊ शकतात, कारण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी हे थोडंसं पॉसिबल झालं आहे आणि उद्यापासूनची पूर्ण तयारी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील तेवढाच आहे, म्हणून तुम्ही गडावर पार्किंगला गाडी आणू शकत नाही। गाड्या तुम्हाला खालीच पार्क कराव्या लागणार आहेत। हॅलो गाइज, हाय, हॅलो गाइज, चला तर चढूया पायऱ्या। आज पहिल्या दिवशी थोडंसं पॉसिबल झालं गाडीवरती आणायला, नाहीतर गाडीवरती येणं मुश्किल आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण आई एकविरेच्या दर्शनाला काय घेते आर्या? काय घेताय? जमल्यात का? उचलून घेऊ का दोघी ना? ममता पाटलेली आहे, बघा बघा पटकन ममता पाटली। ब्लॉग ममताच्या मुळे थोडासा इंटरेस्टिंग झालेला आहे, कारण ममता पाटलेली आहे। हो, ममता पाटली बघा। कितीचा आहे ममता हार? होय ममता, हार कितीला घेतला आपण? 300 रुपये। महाग आहे भरपूर ना? आजच्या दिवसा महाग आहे का की नवरात्रीमध्ये? 300 रुपयाला हार आहे बघा हा। नवरात्रीमध्ये महाग आहे असं ते म्हणतात। हे बघा, निमिष भाऊ बोलणार नाहीत 9 दिवस, लक्षात घ्या, त्यांचा उपवास आहे। फक्त हात वारे करायचे आहेत आणि ममता आम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की ते काय बोलतात म्हणून। चला, फायनली आपण हार घेतलेला आहे। तो फ्रेंड्स, मोजक्या पायऱ्या चढून आपण फायनली वरपर्यंत पोहोचलो। आता 1-2 सेकंड मध्ये आपण आतमध्ये एंट्री करू
आई माऊलीच्या मंदिराचं आहे बघा, यांचं दुकान त्याला दाखवायचं आहे. खूप छान दुकान आहे आणि रिजनेबल आहे ना सर्व आपल्याकडे. दादा सांगा. ओके, धन्यवाद. आई माऊलीच्या दरबारात आपण एंट्री करतो जस्ट, आणि भलं मोठं पटांगण आणि त्याच्या शेजारी आई माऊलीचं खूप छान मनमोहक असं मंदिर. आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण इथे आलो. हे आपला एक नशिबाचा भाग आहे की आपल्याला पहिल्याच दिवशी आई माऊलीचं इथे दर्शन होणार आहे एकविरेला. म्हणून तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पुन्हा एकदा सांगतो, आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे दादा फोटो दाखव ना वरती करून. माझं यूट्यूब चॅनल आहे राकेश भोईर म्हणून, राकेश भोईर एंटरटेनमेंट. एकच घर दिसला मामा. नवरात दिसला बांधलाय. आलो 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 काहीतरी आलो मामा. आपण आता घरात दिसायला काहीतरी आलो. सांगला ना आता पोचलो. बरोबर बरोबर आलो. आता याकडे जायचं आपल्याला लेपला. तो काय खारपाडायला तो टोल नाका. आलो का पप्पा? तो काय टोल नाक्यावर, खारपाडा टोल नाक्यावर योच आहे. खारपाडा टोल नाका. त्या बायका काही बी ऐकतील बघा. आता पिशव्या जेवणशी येतील बघा. मला माहिती ना पिशव्या जेवण येतील म्हणून. काय मामा त्या पिशवी? कलिंगड विक असत ना. काय कलिंगडच कापलेला आहे. कलिंगड, काकडी कलिंगड. आता खारपाडा आला. मग आता समजा आलो बाबा. जंगलाची आलो आपण. जंगलांची नाही रायबा देवी यांची. आता आपल्याला जरा कॉन्फिडन्स आला. आता पप्पा सांगाल ही काय देवीचा फोटो. हे काय केलंबा देवी आहे दाखवा. कलंबा देवी काय बोर्ड लावलाय बा. सो फ्रेंड्स, आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे खरोशीच्या इथे. आणि बघा इथूनच आपली पार्किंग स्टार्ट होते. म्हणजे एक 2-4 दिवसानंतर जर तुम्ही आलात तर गाडी तुम्हाला बाहेर लावावी लागेल. एवढी जास्त गर्दी असते. कारण नवी मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध असं देवीचं हे ठिकाण केलंबा देवी, आई खरोशी केलंबा देवी. बघा आजही गाड्या आहेत. आज पहिला दिवस नवरात्रीचा, तरी भरपूर गाड्या आहेत. आणि इथे यांची व्यवस्था खरंच खूप छान असते. यांचे जे सेवेकरी आहेत ते पार्किंगला गाड्या लावायच्यात, कुठे लावायच्यात ते सांगण्यासाठी, आणि पिण्याचं पाणी वगैरे सिस्टमॅटिकली सर्व इथे कारभार असतो. खरंच खूप छान ठिकाण आहे. तुम्ही जर कधी नसाल आलात तर एकदा नक्की भेट द्या. पनवेल इथे खरोशी आई केलंबा देवी. अरे भरली काय बस. गाडी
या दादा या वडापाव घ्या. वडापाव आपल्याकडे गरमागरम वडापाव आहे बघा. एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट असे. अजिबात हे नाही, एकदम हायजिनिक, चांगलं तेल, सर्व मटेरियल चांगलं, उचल चांगली, एक नंबर वडापाव आहे. घ्या दादा वडापाव. आपल्याकडे वडापाव घ्या. वडापाव घ्या ताई. मग भारी नाही मग काय होतं. श्री केलंबदेवी नवरात्रोत्सव 2024 जमलेला तमाम भाई भक्तांचं ग्रामस्थ मंडळ तुम्ही काय पडा नाही माझा घ्यावर. तुम्ही काय करू, तुम्ही काय रजा दे. तसेच आई एकविरा आनंदपुरी 591 धन्यवाद. सो मित्रांनो, तुम्ही इथे माझ्याबरोबर बघताय या बॅगा, चटया वगैरे. इथे बरेचसे भाविक 9 दिवस येऊन राहतात आणि 9 दिवस ते जेवण वगैरे घेत नाहीत. त्यांचा जो उपवासाचा हे असेल, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी उपवासाची अशी पद्धत असते, त्याप्रमाणे ते उपवास करतात आणि 9 दिवस मंदिरामध्येच राहतात. इथे आई केलंबा देवीचं हे खरोशीमधलं मंदिर, खरंच भाविकांची आईवर खूप मोठी श्रद्धा आहे. आणि इथे खाली तुम्ही माझ्याबरोबर बघता हे मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारीच एक DJ असतो. तो DJ ऑन असतो, DJ प्ले केलेला असतो आणि भरपूर भाविक इथे येऊन मनसोक्त या DJचा आनंद घेतात, नाचतात. तुम्ही देखील नक्कीच या एकदा. आई खरोशीला आई केलंबा देवीचं हे मंदिर पनवेलमध्ये.